हप्तेखोर पोलीस व नशेखोरांवर कडक कारवाई करा, अन्यथा सांगलीत भव्य मोर्चा काढणार नितीन चौगले। मिरजेत झालेल्या हिंसक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपी अब्दुल पटेल आणि सैफुल्लाह पटेल यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी सांगलीतील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली। यावेळी नशेखोरांवर कारवाई करण्यासोबतच गुन्हेगारांकडून हप्ते घेऊन त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी नितीन चौगले यांनी केली। पत्रकार परिषदेत बोलताना सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। काही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनामुळे तसेच हप्तेखोरीमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला। काही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नशेत किंवा गैरवर्तनाच्या अवस्थेत कर्तव्य बजावत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वी केल्या आहेत। मात्र अशा तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई किंवा बदली होत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। हल्ला करणाऱ्या अब्दुल पटेल आणि सैफुल्लाह पटेल यांच्यावर गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच नशेखोरांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणाऱ्या आणि गुन्हेगारांकडून हप्ते घेऊन त्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। माझी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी आहे, काल जो हल्ला केला हे जिहादी अब्दुल पटेल, सैफुल्ला पटेल यांच्यावरती कडक कारवाई करावी, गंभीर स्वरूपाचे गुन्हे यांच्यावरती दाखल करावेत। त्याचबरोबर आपल्या सांगली पोलीस स्टेशनमध्ये जिल्ह्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जे हप्तेखोरीमुळे या गुन्हेगारांना वाव देतात असे पोलीस कर्मचारी शोधून काढावेत, त्यांच्यावरती कारवाई करावी। सांगलीमधील एका पोलीस स्टेशनचे इंचार्ज स्वतः व्यसन करून पोलीस स्टेशनमध्ये बसतात अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे। अशा अधिकाऱ्याला का अजून त्या जागेवरती ठेवले? ज्यावेळी आमच्या सांगलीचे खासदार यांनी यांची तक्रार या अधिकाऱ्याची केलेली आहे, त्याचबरोबर सांगलीचे माजी केंद्रीय मंत्र्यांनी तक्रार केलेली आहे, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर यांनी त्या अधिकाऱ्यावरती तक्रार केलेली आहे। मात्र अजूनसुद्धा त्या अधिकाऱ्याची बदली होत नाही। या भागातील सर्वच नागरिक यांना वैतागलेले आहेत आणि अशी कारवाई जोपर्यंत SP साहेब करत नाहीत तोपर्यंत या गुन्हेगारांवरती वचक बसणार नाही आणि चांगले अधिकारी त्या ठिकाणी त्या पोस्टिंगवरती येणार नाहीत। म्हणून माझी जिल्हा पोलीस प्रमुखांना मागणी आहे की असे कर्मचारी, असे अधिकारी यांना तात्काळ या ठिकाणावरून बदली करावी। चांगले कर्मचाऱ्यांची आपल्या सांगलीमध्ये काही कमी नाही। अनेक पोलीस कर्मचारी आहेत, अनेक पोलीस अधिकारी आहेत जे आत्ता चांगल्या पद्धतीनं कर्तव्य बजावतात, त्यांना या ठिकाणी आणावं आणि ह्या नशेखोरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करतोय। जर असे अधिकारी बदलले नाहीत, कर्मचारी बदलले नाहीत तर पुन्हा एकदा, आता सांगलीमध्ये 2 वेळा बंद झाला, बंद आम्ही पुकारू शकत नाही, मात्र संपूर्ण सांगलीतील सामाजिक संस्था, बंधू भगिनी, नागरिक सगळ्यांना घेऊन आम्हाला पुन्हा एक मोठं आंदोलन उभं करायला लागेल आणि या सांगलीमध्ये मोठा मोर्चा काढावा लागेल।